विनोदाच्या वेगवेगळ्या रंगांनी चमचमणारे तारे आणि तारका या मंचाच्या अवकाशात अवतरलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. या हास्य रचनेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आतुर आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, सुरू करूया आजची ही हास्य रचनी. मंडळी, हास्य जत्रेत अल्पावधीतच आपल्या सगळ्यांचं लाडकं झालेलं कुटुंब आज पुन्हा एकदा तुमच्या समोर येणार आहे. अर्थात तुमच्या समोर येत आहेत बिचारा पण वैतागलेला बाप प्रसाद खांडेकर, शांत आणि सोशिक आई नम्रता संभेराव आणि अग्गो अग्गो आई म्हणत तिच्या जवळ येणारा भावडा मुलगा ओमकार भोजने. सॉरी बाबा, सॉरी बाबा, चुकून झालं बाबा. ते गाणे ऐकून त्यामुळे कळलं नाही बाबा. सॉरी सॉरी. तुझा सॉरी काय तुमचं सकाळ सकाळ नुसते मारहाण करताय त्याला. बघा देऊ नुसते मारत असत. कुठे गेलं माझं लेकरू? लेकरू लेकरू काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं ओमक्या? अगं अगं आई, मारू नका ना, मारू नका ना. नीट बोल. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही जरा शांत व्हा, जरा शांत व्हा. मी ये सोना ये माझं लेकरू. हा, फक्त निमित्त हवंच त्या माणसाला. कुठल्या जन्माचा बदला घेतोय कोण जाणे. बघ बघ डोळ्यातून बघ कशी हैवानीय टपकते. जाऊ द्या ना, लेकरू आहे. हे तुमच्यामुळेच होतंय. हे तुम्ही सतत रागराग करताना त्याचा म्हणून हे असले शब्द बोलायला शिकलाय. हा, तुम्ही शांत व्हा. एकदम शांत. मी बोलते त्याच्याशी. मी शांत. अजिबात हात करायचा नाही. मी शांत. प्लीज बोल बोल. मला सांग मला सांग मला सांग. हा बोल. काय झालं? मी माझा व्यायाम करत बसलो होतो. हो. चुकून ते वजन बाबांवर पडलं. लागलं का कुठे तुम्हाला? नाही, मला पण तोच विचार आला. मग मी घाबरू पण बाबा विचार न करताच चवताळू. आई, चवताळू. हा आई, मी तुला कवटाळू. मी तुझा टाळू फोडेल तुझं. नीट बोल. इकडे. खूप मारताय तुम्ही लेकराला. आपलं बाळ आहे, एवढं नाही मारायचं. इकडे तुम्ही लांब. मी आहे. तू ये. तुम्ही बॉडी बनवायची तुला. बॉडी बनवायची. अहो बनवते ना. तुमचं काय जातंय? त्याला बॉडी बनवायची, त्याला बनवते. तुमचं काय जातंय मला सांगा. काय जातंय म्हणजे माझंच जातंय. काय जातंय? मला सगळा पगार खातोय. ह्याच्या ट्रेनरचे पैसे, ह्याच्या डाएटचे पैसे कोणाचं जातंय? माझंच जातंय. मग लेकरासाठीच करताय ना तुम्ही. आई थांब आई. काय ऐके? ए आई थांब. आई सांभाळ बाबा. ऐके लेकरा. बाबा बोल इकडे. बोल इकडे. काय बाबा तुम्ही बोलायला. मी एकदा बॉडी केली ना की तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करीन. बॉडी बनवून कसे पैसे परत देणार आहे? देईल तो. सांगतो ना. आई मी गल्लीवाडी श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतलाय. तो पुरस्कार जिंकणार आहे मी.
ऐकलीस काय स्पर्धेचं नाव ऐकलं? गल्लीवाडी श्री. असू दे ना. आणि त्याच्या पुरस्काराचं स्वरूप माहितीये? काय आहे? इकडे 12 कोंबड्या आणि 13 डझन अंडी. हे घेऊन तू माझे पैसे परत देणार आहेस? बाबा मजसी नाही हाव पैशांची. लय मारी ना क्या त्या कोंबड्या आणि अंड्यांसाठी ते तू व्यायाम करतोय. 6 महिने झाले चिकन आणि अंडी खेतोय. काय काय फरक पडला का त्या शरीरात? एक मिनिट, माझ्या पोराच्या खाण्यावर जाऊ नका. त्याला काय खायचं त्याचं खाऊ दे, तुम्ही तुमचं खा ना. पण 6 महिने खातो काय पडलाय का फरक शरीरात? पडलाय फरक. आई माझ्या बॉडी मास इंडेक्स मध्ये किती सुधारणा झाली आहे. बाई माझं लेकरू बघा बघा माझ्या लेकराच्या इंजेक्शन बॉक्स मध्ये काय सुधारणा झाली आहे ती. माझं लेकरू माझं शोन. माहितीये का बॉडी मास इंडेक्स म्हणजे? माहितीये बॉडी मास इंडेक्सचा अर्थ माहितीये? चांगलंच असेल ना काहीतरी. कोणतरी आलंय, तू नको टेन्शन, मी आहे ना तुझ्या. तू लढ, तुझा. सर पार्सल आहे. माझं बाप. कोणाचं? कोणाचं म्हणजे? भावी गल्लीवाडी श्री बॉडी बिल्डर द वन अँड ओनली ओंकार खांडेकरांचं पार्सल आहे सर. काय आणलंय? काय म्हणजे सर? हे बघा, अफगाणचे बदाम आहेत, कुवेतचे खजूर आहेत, कॅलिफोर्नियाचे पिस्तास आहेत सर. आणि हे बघा आणखीन एक आयटम आहे सर, ऑस्ट्रेलियाचे सूर्यफुलाच्या बिया असतात ना, त्या पण आणल्यात सर. हे सगळं ह्याचं नाही सर, बॉडी बिल्डर ओंकार खांडेकर आहेत ना, त्यांचं आहे. हाच तो मरतुकडा हाच तो. याचे किती झाले याचे पैसे? पैसे ऑलरेडी पेड केलेत. कोणी? ओंकार खांडेकरांनी. किती? 23,300 सर. तुम्हाला फक्त सही करायची आहे. इथे सही करा ना सर. हे तुमचं पार्सल सगळं याच्यात? हां, आणि सर हे तुमचं बिल. ओके थँक्यू. थँक्यू. हा अगं ऐकलंस का? ओंक्याचं ते हे आलंय, अफगाणचे बदाम, हे आपले कॅलिफोर्नियाचे पिस्ता आणि ते कुवेतचे खजूर आले. जा जरा आठ ठेव जा. नाही थांब मीच ठेवतो. राहू दे मीच ठेवतो. आई आई बाबा अचानक कसे शांत झाले? बाबा आहेत ना ते तुझे. हा पण ते अचानक शांत झाले ना की मन माझं भरून येतं. मला आनंद होतो. अरे बाबू, काळजी आहे त्यांना तुझी, म्हणून शांत आहेत ते. तू काळजी करू नको. तू आपला लढ बापू, लढ. सेहत के लिए लढ. ए बाबा आले बा, जा त्यांना सॉरी म्हण आणि त्यांच्या पाया पड. काहीच बोलले नाहीत बघ तुला, म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे. जा जा शोन्या, जा लेकरा. माझं लेकरू पाया पड बाबू. बाबा सॉरी. कापला मी आज. इकडे कोणत्या इकडे ये. कोण आहात कोण तुम्ही? माझ्या मुलावर आई बाबांनी कोयता काढू काढू माझ्या छातीत धडकू धडकू उभा आडवा कापू कापू. काय करताय तुम्ही? जीव घ्याल माझ्या लेकराचा. त्याचा जीव घ्याल लेकराचा. बघा इकडे ऐका, इकडे बस लेकरा, बस तू, बस तू, घाबरू नको तू, बस. मी हे बघा, ऐका माझं, ऐका एकदा. तुम्ही तुमचा राग शांत करा. तुम्ही ऐका ठरवलं पाहिजे. ऐका एक मिनिट. याचा दिवस चालू होतो दुपारी 12:30ला आणि हा सूर्यफुलाच्या बिया खातोय. उठवेन त्याला. सूर्य थुंकत असेल ह्याच्यावर. मी उठवेन त्याला सकाळी. मी लवकर उठवेन. 850 रुपये लिटर ऑलिव्ह ऑइल. अगं आपल्या घरातलं 5 लिटर 750 रुपये तर महिन्याभराचं. ह्याचा 1 लिटर ऑलिव्ह ऑइल 850 रुपये. मग काय किती खाते माझ्या लेकराच्या खाण्यावर ना? त्याचं खातोय, तुमचं काय जातंय?
माझं मला खायला देशील तेव्हा ना. काय नाही दिलं आजपर्यंत? सगळं तर दिलंय तुम्हाला खायला. गप गप. हे हा ते पांढरं खातो अंड, उरलेलं पिवळं तू मला खायला घालते. बाबा फक्त पिवळं नाही, काल माझ्या प्रोटीन डाएट मधलं चिकन सुद्धा चकण्यासाठी खाल्लं. लाज वाटते का? लाज? हा, पोराच्या तोंडचं चिकन पळवताना लाज वाटते का? बघ ना, बाप आहे की साप आहे. आई आई चिकन खाऊन खाऊन ना माझे मसल स्ट्रॉंग झाले. झाले बाबू. हो, मला कमालीची ताकद आली आहे. मी तुला अजून खाऊ घालेन. मी काही करू शकतो. मी यांना पण मारू शकतो. काय बोललास? हं? काय बोललास? मी यांना पण मारू शकतो. मरशील आता तू. काय बोललास तू? ओंक्या, हे ओंक्या. नाही नाही, चुकून बोललाय. चुकून. मी बोलते. चुकून बोलला ना बाबू? नाही, आई. असं नाही बापाला असं नाही चुकून बोलायचं. नाही, खरंच मी यांना नामो हराम होईपर्यंत मारू शकतो. काय काय नाही, थांब, थांब. ऐक नाही, ऐक माझं ऐक. थांब ना. काय काय होईपर्यंत? हं? चुकून काय बोल. होईपर्यंत? नामो हराम मो. चुकून बोल. ना आठव नक्की काय? बाबा मला ललकारू नका. मी तुम्हाला धारा तीर्थी पाडेन. बारा तीर्थी. मला मार ना. ये हो, ये. नका. मला मारणार ना तू. ये इकडे इकडे बाळा, ये लेकरू आहे हो इकडे. तुमचं. हे बघ, मी ना तुला माझे दोन यात खिशात आहेत. इकडे इकडे मी फक्त तुला पोटाने मारीन. ये इकडे. नका ना, मार. जाऊ त्यांना द्या सांग ना. मी त्यांना चारी मुंड्या चित करू शकतो. मार ना. ए ओंक्या. फक्त बाबा आहेत म्हणून माझा हात थोबाड अड- बंद ओंक्या ठेव. मार. थोबाड बंद ठेव. मार. ओंक्या मार ना. बाबा आहे बघ. नका ना, ऐका ना. ओंक्या मला मार. माझं ऐका ना. बाबा, मी तुमचं मार ना. मार ना. काय करताय हो? मी हात पण नाही हे होता. खूप हे खूप होतंय. मलाही लागतंय, कळतंय का? ऐका तुम्ही. ये मार, मला मार. नको ना, मार, काय ओंक्या. करू मी या दोघांचं? ये ना मार. मार ना. अरे नका ना रे. आई, 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 आई. मी तुला पोटाखाली दाबीन. कळलं? पोटाखाली दाबून मारीन. काय चाललंय तुमचं? मारून टाका माझ्या लेकराला. माझं लेकरू अगं, आई, 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 जीव घ्याल माझ्या लेकराचा. आई, आई, उठ बाबू. आई, ये ना. बापरे. 6 महिने झाले व्यायाम करतोय. काय आलंय अजून ताकद? येईल. मसल स्ट्रॉंग झालेत बोलतोय. येईल ताकद येईल. तुम्ही इतकं त्याला हे नका तुला तर लय मारणार ओंक्या. आई गं. पैसे फक्त माझे बुडू दे. तुला एवढा मारीन ना कुत्र्यासारखा. ओंकार, आर यू रेडी? ए येस. तू कोण? मी ओंकारचा पर्सनल ट्रेनर. याची बॉडी बनवायची जबाबदारी तू घेतली. आई 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 अंगावर आई. हे आलंय ते अंगावर येतं हे. हा ट्रेनर आहे तुझा? हो बाबा. तू ह्याला 25,000 रुपये दिलेस? एक्सक्यूज मी, माझ्या दिसण्यावर जाऊ नका, कळलं का? मला तुझ्या असण्यावर पण जायचं नाहीये. ओंकार यांना सांग मी यांना पण धूळ चालू शकतो. ओंक्या मला धूळ खायची आहे. ह्याला सांग मला चार. सर नको. माझे बाबा फक्त पोटाने पण खूप मारतात. बोटाने? तर मग मी यांना बोटाने मारू शकतो. सोडा. ऐका सोडा. सगळे लांब थांब. सोडा. सगळे लांब थांब. ऐका ना. ऐका सगळे ना. लांब. अहो लोक नावं ठेवतील. ऐका. सोडा. ऐका ना. असं? मग आता कुत्र्यासारखा मार खायला तयार व्हा. चल मार. मार चालू कर. मार. अहो, काय करताय?
आहेत बाबा. बस आता. ओंकार गाठ मारली. आता घडी घातलीये. पुन्हा जर माझ्या मुलाच्या नादी लागलास होडी करेन. ऐकलं तुला? वा वा वा, एकदम तोडफोड परफॉर्मन्स. कल्ला, तुमचा हा परफॉर्मन्स बघून मला एकदम बहुरू आलं. छान. प्रसादा. जबरदस्त धडाकेबाज परफॉर्मन्स. फार दमदार परफॉर्मन्स होता आणि तिघांचंही फार अफलातून कॉन्ट्रीब्युशन होतं. विराजचं पण कौतुक केलं पाहिजे. तुमच्या तिघांसमोर येऊन एक असं वेगळं कॅरेक्टर प्ले करणं आणि कन्सिस्टंटली वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा मंच त्याला ती संधी देतोय. त्यामुळे बरं वाटतंय. खूप वंडरफुल. मजा आली. थँक्यू. मंडळी, कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं असं म्हणतात. परंतु सतत एकमेकांवर अविश्वास दाखवत तरीही एकत्र राहणारं एकमेव नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं. या नवरा बायकोच्या नात्याची गंमत तुम्हाला दाखवतायत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाचा धमाका सुभेदारांची विशाखा. बाई बाई मन मोराचा, बाई बाई मन मोराचा, बाई बाई मन मोराचा, कसा पिसारा फुलला. त्या पिसारा फुलवण्यापेक्षा ना जरा पसारा आवरला असतं तर बरं झालं असतं. आवडतो ग, आवडतो. घे कॉफी घे. थँक्यू. अरे देवा, वा राशी भविष्याचं काय म्हणते. हे तुझी रास कुठली रे. माझी रस मिथून. ओ मिथून. मिथून आलंय. हां मिथून आलंय बघा. मिथून आहे बघ. पुन्हा गाडगे मिळण्यासाठी सई आणि प्रसादच्या पुढ्यात लाळगोटेपणा कमी करा. असं लिहिलंय. ते दे दाखव मला, कुठे लिहिलंय दाखव. एक मिनिट दाखव ना. हे बघ, एक लक्षात घे. मिथुन राशीची असतात ना ते सगळे रोमॅन्टिक असतात. मिथुन राशीचे रोमॅन्टिक असतात. हो, खरं. काही आहे काय नाव आहे कसं एक तर मुळात राशीचं नावच कसं आहे मिथून. इथून तिथून मिथून. मिथून एवढंच आठवत. मिथून म्हटलं की डायरेक्ट हेच आठवतं. मिथून शिक. तुझी रास काय ग. धनुर्वात अशी रास असते. एक मिनिट. धनुर्वात. एक मिनिट. ते धनुर्वात नाही धनुरास आहे. मुळात धनुराशीच्या बायकांना उत्तम संसार करतात. त्यामुळे कळलं ना. उत्तम असते धनुरास. उत्तम काय. एक मिनिट. हॅलो. उत्तम कर. हॅलो. 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 कोण आहे काय माहिती. तर धनु. मला असं म्हणायचं की धनुराशीच्या बायका उत्तम संसार करतात. अत्यंत लाघवी असतात थोडेसे अब्सेंट माइंडेड असतात. एक मिनिट. हे बोल, हे महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो. अरे बोलायचं नाहीये का. हॅलो. अच्छा कोण वारा. हॅलो. हॅलो. ते काय कोण आहे काय माहिती. कोणतरी ब्लँक कॉल देत आहे तुला. तुला म्हणजे नाही या तेवढं कुत्सित असणार का काय. कुत्सित मग कसं? मी सहज मी म्हटलं तुला का. नाही म्हणजे काय, तुला का म्हणजे अगे सहज म्हटलं यार मी. काय सहज. थांब मी बघतो. थांब ब्लँक कॉल मी बघतो. हा बघ बघ कोणाचा फोन आहे. ऐक ना फोन स्पीकरवर टाक जरा मला बघू दे. हॅलो. Hello. I love you. Hello. I love you. बाकी कैसे. काय ऐकलंस आत्ता फोनवर. एक कोणी आत्ता आय लव्ह यू म्हटलं. मला माहिती विषय. एक मिनिट शानपणा करू नकोस. ही कोण बाई आहे जी तुला आय लव्ह यू म्हणते.
मला नाही माहिती विशू. खोटं बोलू नकोस हं, समीर. मी 2दा फोन उचलला तर ती बाई काही बोलली नाही. तू हॅलो म्हणता क्षणी लगेच बांध फुटला. कोण आहे बाई? अगं विशू ते रॉंग नंबर असणार, मला नाही माहिती. हा रॉंग नंबर नव्हता समीर. समीर हा रॉंग नंबर नव्हता. कोण आहे विशू योर कोण आहे ती बाई? विशू तू कोण? समीर ती बाई कोण आहे? अगं कोण कशाला मला आय लव्ह यू म्हणेल? मग कोणी फोन केला होता? मला कोणी आजपर्यंत आय लव्ह यू म्हटलंय का विशू? 8 वर्ष आपल्या लग्नाला झाले, एकदा तरी तू आय लव्ह यू म्हटलंस का? अगं क्रॉस कनेक्शन लागलं असेल. क्रॉस कोणी नाही- कनेक्शन नाहीये हे. ती बाई तुला म्हटली आय लव्ह यू. मला नाही म्हटलं. तरी मला संशय होताच, वाटलंच होतं मला. तरीच दर शनिवारी तू घट्ट घट्ट टी शर्ट का घालतोस? घालतोस की नाही? घालतोस की नाही? ऑफिसला का घालायला लागलाय? कॅज्युअल ऑफिसला वेअर असतं, नाही. त्यामुळे टी शर्ट जीन्स चालतं. आज मी तुला रेड हँड पकडलाय. काय रेड? हे रेड हँड आहे. हो. रेड हँड म्हणजे काय? मी दुसऱ्या बाईच्या मिठीत आहे आणि तू बेडरूमचा दरवाजा उघडला, त्याला रेड हँड म्हणतात. अच्छा, म्हणजे दुसऱ्या बाईच्या मिठीत जायचंय तर तुला? नाही. ती इच्छा आहे तुझी? माझ्याकडे बघती इच्छा आहे तुझी? अगं विशू तू उगीच मी दुसऱ्या बाईच्या मिठीत. हसतोस काय? हसतोस काय? दुसऱ्या बाईच्या मिठीत जायचं तुला? शांत तू अंगावर येऊ नकोस. हा? तू अंगावर येऊ. मला दुसऱ्या बाईच्या विशू दुसऱ्या बाईच्या मिठीत विशू, जायचं? मी असं वागेन विशू? असं वागेन विशू? हो. मी असं वागेन? हो. विशू मी साधा मनुष्य तू आहे काही गं. साधा नाहीये, तू काही प्रामाणिक नाहीये. 1 नंबरचा बाहेर ख्याली माणूस आहेस तू. तुझ्या डोक्यात ना सतत एक बाई असते, तुझ्या हृदयात बाई आहे, तुझ्या डोळ्यात बाई आहे, तुझ्या जिभेवर सतत बाई 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 असते. नाही 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 विशू नाही. बाई असते समीर. खोटं मी असं काय बाई बाई केलंय? सांग मला काय बाई बाई केलंय? आता ऐकलं ना मी. काय? आता ऐकलं मी. कॉफी द्यायला आले तेव्हा तू गाणं म्हणत होतास, बाई बाई मन मोराचा पिसारा फुलला. बाई का? अरे सहज गाणं म्हणत होतो. बाईचं गाणं का? विशू मी बाई बाई नंतर मोरा पण म्हटलंय, तो पुल्लिंग आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलंय मोरा. 1 मिनिट. मन मोराचा पिसारा पुल्लिंगी आहे, त्याकडे दुर्लक्ष केलंस तू. फुलाला हे सुद्धा पुल्लिंगी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे 3 पुल्लिंगी आणि 2 बाई बाई स्त्रीलिंगी. मोठा कोण आहे मला सांग? एक मिनिट. सांग ना. हे बघ, मुद्दा पुल्लिंगी स्त्रीलिंगीचा नाहीच आहे. मुळात तू बाईवरचं गाणं का म्हणतोस? पुरुषाचं गाणं नाही गात आहेत? अगं पण पुरुषाचं गाणं नाहीच. आता पुरुष पुरुष मन सिंहाचा कसा आयाळ फुलला असं गाणंच नाही आहे. गाणं आहे का मला सांग? तू सिंह 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 ना जंगलाचा राजा असतो. तू तर बाथरूमचा पण राजा नाही. आवाज खाली. You're crossing your limit, Vishu. You're crossing your limit. You're talking to your husband right now. ओरड तू मलाच ओरड. ओरड रे ओरडा. नाही, विशू. ओरडा. मला हे झालं म्हणून विशू. ओरडा तुम्ही ओरडा. विशू, बायको म्हणजे तुमच्यासाठी पंचिंग बॅग असते ना. ओरड ओरड. नाही, विशू, असं नाही, बाबा, विशू. This ओरड. is- नाही तुम्ही बाहेर खालीपणे वागायचं आणि नंतर बायकाच बरंच ओरडायचं. नाही. असेच येते तुम्ही पुरुष. तुमच्यासाठी किती काही करा. नाही, विशू, का नको. रे का? विशू, नको. का असं वागलाय समीर का? विशू नाही, विशू ऐक. का असं वागतोय समीर का? विशू विशू हे असं ए मी विशू. कुठे कमी पडले समीर? विशू कोण म्हणतंय तू कमी पडलीस? विशू मी सांगतो तू प्रमाणापेक्षा जास्तच पडली आहेस. या क्षणी तुला विनोद सुचतोय. मस्करी या करते. क्षणी तुला विनोद सुचतोय. नाही, विशू, नाही. तू बस. नाही, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. नाही, बरी. तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. तुझं कधीच माझ्यावर प्रेम नव्हतं समीर. आय नो इट. कम अगेन. का आता काय म्हणालीस तू? तुझं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं, नाहीये, नसणार आहे. कुठं रडायस तू? माय गॉड. समीर कोण आहे ही बाई? कोण आहे? कोण आहे ही बाई जी तुला आय लव्ह यू म्हणते? कोणी समीर नाही. बोल. कोणी नाही आहे. माझा कोण आहे? विश्वास ठेव. तू कुणालाही विचार. नाही. तू विचार कुणाला? एक मिनिट. तो आवाज ना खूप ओळखीचा वाटतो. हॅलो, कुठला आवाज आहे हा? नाही, नाही, हॅलो? विशू, तसं- आय लव्ह. एक मिनिट. समोरची बबिता भाभी. विविधा भाभी माहेरी सुरतला गेली आहे, तिकडे रेंज पण नाहीये. तुला काय माहिती? हे तुला काय माहिती? ती सुरतला गेली गावी. हे तुला काय माहिती? आज सगळ्या बायकांच्या खबऱ्या तुला बरोबर माहिती नाही, रे. विशू, एक मिनिट. तुझा फोन दे. तुझा फोन दे. फोन जाते का टाळक्यात? फोन दे. तुझा फोन दे. सगळ्यापासून फोन मला मिळतच नाहीये विशू. मी खूप शोधलं. खिशात हात घाल. फोन दे. हा फोन आहे, ह्याला फोन म्हणतात. मग काय रॅकेट म्हणतात? हा टेबल टेनिसचं रॅकेट आहे.
एक मिनिट हे काय हे कुठले ग्रुप्स आहेत हा हे काय हे जर सजेशन सुहानी राहते हा हे काय आहे हे काय चावट गप्पा हा हे काय आहे हे अंतरीच्या कळा हा जरा साहित्यिक ग्रुप दिसतोय एक मिनिट हे काय व्हिडिओ आहेत हे काय व्हिडिओ आहेत हे 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 कसे हे ग्रुपचे सजेशन्स काय तुझ्या मोबाईलवर काय आहेत नाही माहिती विषय साळसूतपणाचा आ वाढू नको साळींदर तुझे काटे टोचतायत माझ्या आयुष्याला मला या घरात एक क्षण राहायचं नाही मी निघाले दार तिकडे आहे ना बॅग घ्यायला जातील लाज वाटते तुला नाही विशू थांब जाऊन एक निनावी फोन मुळे तू इतका राडा घातलास कोण ही आय लव्ह यू म्हणणारी बाई कोण आहे हात बाजू हा आता कसा अगदी जीव चाललाय मी निघे ना फोन उचल स्पीकरवर टाक हॅलो आय लव्ह यू हा कोण आहे नाही हा कोण आहे ज्याने जो तुला आय लव्ह यू म्हणालाय तो कोण आहे नाही इतक्या वर्षांनी तो नसणार नाही काय बोललीस नाही इतक्या वर्षांनी तो नसणार म्हणजे कोण आहे कोणीच नाही रंग का उडालाय चेहऱ्याचा नाही कुठे काहीच नाही तुझा मोबाईल दे वाटेल ते बोलतोस तू का माझ्यावर संशय घेतलास तू माझा मोबाईल घेतलास आता तुझा संशय आलाय मला तू मोबाईल दे मी त्यातली नाहीच पण रंग उडालाय रंग उडायचा खरी आहेस ना मोबाईल दे मी देणारच आहे दे मी देते एवढं काय करणे तर डर कशाला पहाड के नीचे अजूनही वेळ आहे कबूल कर कबूल काय करायचं मी काही केलेलंच नाहीये तर संबंधच येत नाही ना कोड सांग कोड सांग घे 1 2 3 4 काही नाहीच तर काय मिळणार आता तुझे व्हॉट्सअपचे मेसेज बघतो हा विशू कुणाबरोबर चॅट करतेस तू बाबू इस्त्रीवाला बाबू इस्त्रीवाला किती दिवस सुरू आहे काय हे तुमचं प्रकरण किती दिवस सुरू आहे वांट आन्सर अरे बावळट 3 वर्ष झाली घरी येतोय तो हे बावळट 3 वर्ष मी तिकडे मारतो ऑफिस मध्ये आणि तो 3 वर्ष तिकडे त्याच्याबरोबर ए बावळट इस्त्रीवाला आहे तो रोज दारात येतो कपडे घ्यायला लक्षात येते का हा तू असतोस त्यावेळेस घरात कळते का तुला इस्त्रीवाला आहे तो त्याला मेसेज वाच त्याचा मेसेज वाच आता तू संपलीस वाच मेरी 3 साड़ी और हेंके 3 शर्ट प्रेस को दिए जल्दी दे दो काय है विशो माझ्या मागे हे करतेस काय हे म्हणजे काय ही क्लिअरली कुणालाही तो विचार तुमचा लफडा आहे एक मिनिट इस्त्री के कपडे याच्यात काय लफड आहे इनके हेनके याच्यात काय काय याच्यात कोड लँग्वेज आहे कोड लँग्वेज इस्त्रीच्या कपड्याच्या मी असं आहे माझे मला नाही त्या घडीमध्ये काय आय लव्ह यू ची पोस्ट पाठवते मी मूर्खा बस कैक वेळा बोलतोस तू बस मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय आर यू सिरियस मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय तू जे बोलतोयस ते कळते तुला आत्ताच्या आत्ता डिवोर्स हवाय दिला सॉरी नकोय मला डिवोर्स ऐक ना कानात काय तेल ओतलेस हा मी काय म्हटलं दिला उद्या सकाळी घटस्फोटाचे कागदपत्र तयार असतील दिला काय म्हणजे चल भाग ए कोर्टात ना काहीतरी आरोप लागतात काहीतरी मुद्दे घालतात त्याच्यात कळलं ना जेव्हा केस स्टँड करते ना तेव्हा त्याला मुद्दे लागतात काहीतरी ठोस पुरावे लागतात हे नुसते एक्सप्रेशन वर जिंकता येत नाही अरे मला माहितीये आज तुझं कळलं रे खरं स्वरूप बस फोन उचल तुझाच आहे नाही तू उचल उचल ना नाही उचल ना मला बघायचंय तू मोठी शहाणी उचल ना तू नाही तू उचल ना स्पीकरवर टाक
तेच करतोय. Hello. I love you. का I love you. I love you. I love you. ऐसे रोमांटिक बातें करने के लिए और अपना हमसफ़र ढूंढने के लिए बस टाइप कीजिए हमसफ़र और भेज दीजिए 5252 पर. आपके सपनों का राजकुमार और आपके सपनों की मलिका बस अब एक SMS की दूरी पर. टाइप करो हमसफर और भेज दो 5252 पर. खिचडी टाकते पटकन खाशील ना? विशू मटार सोलून द्यायचे होते ना. नाही नको 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 राजा तू. अगं खरंच- नको नको अगं नाही, नाही, गीता, नको. अगं मी खरंच- काम कर. वा 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 खूप भारी संशय कल्लोळ. आम्हाला फार मज्जा आली. तुमच्या रिॲक्शन्स आणि टायमिंगसाठी या आणखी विशेष टाळ्या. लईच खास मस्त. सई काय म्हणशील? धुआंधार परफॉर्मन्स होता. फार मजा आली. मला असं वाटतं की ही अविभाज्य जोडी आहे आणि यू कम्प्लीट इच अदर आणि याचा प्रत्येक वेळेला येतो आणि तुम्ही दोघे एकत्र स्टेजवर आला की इट इज अ डिलाईट. प्रसादा. वा वा बहारदार. फार मजा आली. एका आईच्या पोटी जन्मलेली 2 मुलं असतात ना, तसे एका विनोदाच्या पोटी जन्माला आलेले तुम्ही 2 कलाकार. वा 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 वा. क्या बात आहे यार. फॅन्टॅस्टिक. अफलातून गिव्ह अँड टेक. खूप नशिबाने असे को ॲक्टर्स मिळतात एकमेकांना आणि भाग्यवान आहात तुम्ही दोघं सुद्धा. वा वा. वा वा वा. बहुत खूप.